नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीपचं जे काय अनुदान आहे तर ते काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील जमा झालं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे त्या शेतकऱ्यांचे ई-के-वाय-सी न करणं. तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून जे काय तहसील कार्यालय असेल किंवा तलाठी कार्यालय असेल तर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर युद्धपातळीवर काम चालू आहे. जे की उर्वरित शेतकरी तर ज्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत, तसेच ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी अपूर्ण राहिली आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी पूर्ण करून घेतली जात आहे. यांच्या माध्यमातून प्रत्येक तलाठी स्वतः त्यांच्या गावामध्ये जाऊन शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याची ई-के-वाय-सी पूर्ण करून घेत आहे. त्याच्यामुळं जे काही उर्वरित शेतकरी तर ज्यांची अद्याप देखील के-वाय-सी झाली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे. कारण की त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ही ई-के-वाय-सी पूर्ण केल्याच्या नंतर 5 ते 10 दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत. तसेच हे अनुदानाचे पैसे जमा झाल्याच्या नंतर लगेच 10 ते 15 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये रब्बी बी बियाण्यासाठी जे काही पेरणीसाठी अनुदान आहे हेक्टरी 10,000 ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना अद्याप देखील 1 रुपया मिळाला नाही किंवा त्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नाही. तसेच काही शेतकरी माहीत आहेत किंवा काही शेतकऱ्यांचं सामायिक खातेदार आहे. तर अशा सर्व शेतकऱ्यांनी नेमकी काय करायचं? तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या अशा अडचणी येतात, आता उदाहरणामध्ये जर एखादा शेतकरी माहीत आहे आणि त्यांच्या नावानं जर पैसे आले आणि यादीमध्ये नाव पण आले, त्याचे पैसे कसे मिळवायचे? तर याच्यासाठी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळच्या सी-एस-सी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याची ई-के-वाय-सी पूर्ण करायची. आता ई-के-वाय-सी पूर्ण कशी करायची? तर त्याच्यामध्ये तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे. जी तक्रारची तुम्हाला पावती निघाली, ती पावती तसेच जे लाभार्थी ज्यांच्या नावानं पैसे घ्यायचे आहे, त्यांचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक ही सर्व माहिती घेऊन तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथे जे काही संबंधित अधिकारी असतील, जे की ते अतिवृष्टीचं काम करतात, शेतकऱ्यांचे पैसे पाडून देणं, काही अडचणी असतात दूर करणं, तर तुम्हाला त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमची अडचण सांगायची आहे आणि ही अडचण सांगितल्यानंतर काही दिवसांमध्ये तुमची ती अडचण दूर करून त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. म्हणजे जे मयत शेतकरी आहेत, तर त्यांच्या वारसांच्या नावानं हे पैसे जमा होणार आहेत. आता त्यांचा दुसरा प्रश्न म्हणजे काही शेतकरी सामायिक खातेदार आहेत, त्यांच्या खात्यामध्ये देखील अद्याप पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांचं यादीमध्ये नाव आलं नाही. अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं? तर जे शेतकरी सामायिक आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी जर तुमच्या गटामध्ये 3 किंवा 4 व्यक्ती असेल आणि जर तुम्हाला एका व्यक्तीच्या नावानं जर पैसे टाकायचे असेल, तर त्या व्यक्तीचं आधार कार्ड, तसे त्याचं बँकेचं पासबुक आणि सर्वांच्या नावाचे जे काही संमतीपत्र असेल, तर ते तुम्हाला एका बॉन्डवर तलाट्याकडे जमा करायचं आहे आणि ही सर्व माहिती तलाट्याकडे गेल्याच्या नंतर तलाठी यादीमध्ये नाव टाकेल आणि ही यादीमध्ये नाव टाकल्याच्या नंतर ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला पैसे टाकायचे आहे, तर त्या व्यक्तीच्या नावानं पैसे पडणार आहेत. आता हे झालं 2 आणि त्याच्यानंतर अजून कोणत्याही शेतकऱ्यांच्या अद्याप देखील खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, अर्थातच त्यांचं यादीमध्ये नाव आलं नाही. अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं? ज्या शेतकऱ्यांचा विकी नंबर आला नाही, यादीत नाव आलं नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी कार्यालयामध्ये जायचं आहे. तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, तुमचा फार्मर आयडी, तुमचा गट नंबर ही सर्व माहिती तुम्हाला त्यांच्याकडे द्यायची आहे आणि ही सर्व माहिती दिल्याच्या नंतर ते यादीमध्ये नाव टाकतील. नंतर तुमचा विकी नंबर येईल आणि नंतर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण केली जाईल. ही प्रोसेस केल्याच्या नंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वाचं अपडेट अतिवृष्टी अनुदान वाटप 2025, जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या, ही अडचण आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या काळ्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा, जेणेकरून तुमच्या समोर अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांची माहिती पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.